आकार झालेलं हे भव्य दिव्य असं आयोजन अख्ख्या कागलकरांनी डोक्यावर घेतलंय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि या प्रचंड गर्दीत सेमीफायनलची मॅच सुरू होते. पंचांचा इशारा मॅचच्या सुरुवातीचा. 6 षटकांची लढत मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. अपीलही केलंय. अपील जोरदार होतं परंतु पंचांवर त्याचा प्रभाव नाही पडलाय आणि पहिला चेंडू मात्र इकडे निर्धाव येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात होते. या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक मान्य भैयाबाबा माने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अक्षय शेळके प्रेमी आणि कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं देखील तितकंच सहर्ष स्वागत. यस, राहित नवीद मुश्रीफ साहेबांचे नातू देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्याच्या निमित्ताने असणारी ही क्रिकेटची स्पर्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यासाठी ओळखले जाणारे हसन मुश्रीफ साहेब सकाळी 6 ते रात्री 11 जनतेसाठी सदैव उपलब्ध असणारे मुश्रीफ साहेब आणि त्याचबरोबरीने मंदिरवाले बाबा म्हणून देखील ज्यांची ओळख असणारे मुश्रीफ साहेब यावेळेला बिग हिट केलाय आणि या बॉलला मात्र फेकून देण्याचा प्रयत्न आहे. सीमा रेषा पार. षटकार. षटकार या ठिकाणी खेळला जातोय. चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. सुशील बोरले यांच्या बॅट मधून आलेला एक मोठा फटका पाहायला मिळालाय. याही वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने यावेळेला खेळला जातोय. काय एफर्ट्स होते परंतु त्या ठिकाणी यश नाही आलं आणि हाही बॉल सीमारेषेच्या पार. 4 चौकार. नवाज मुश्रीफ साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि साहेब आपणास विनंती असेल आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. बिग हिट. आणखीन एक हवाई हल्ला या ठिकाणी पाहायला मिळालाय खरा परंतु हाही बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. यावेळेला क्रिकेटचा खेळ आहे. काही होऊ शकतं. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 17 धावा तुटून पडलेत अक्षरशः सुशील बोरले. यावेळेला चांगला बॉल आहे. सन्मान दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. चेंडूची फेकी करणार तोपर्यंत धाव कंप्लीट केली गेली आहे आणि पहिल्याच षटकात धावसंख्येची लयलूट पाहायला मिळाली आणि धावा झालेल्या आहेत. पहिली ओव्हर संपल्यानंतर 18 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास ज्यांचा पाहायला मिळाला आपल्याला. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत जनतेची गाऱ्हाणी ऐकून त्यांचे प्रश्न सोडवणारा लोकनेता अशी सुद्धा मुश्रीफ साहेबांची ओळख आहे आणि आज त्यांचंच अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्याच्या निमित्ताने मात्र ही भव्य दिव्य स्पर्धा कागल नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून अतिशय चांगल्या रीतीने काम पाहत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर सातत्याने ग्रामविकास मंत्री म्हणून दर्जेदार कामगिरी त्यांनी केली आहे. कामगारांचे प्रश्न कामगार मंत्री म्हणून ज्यांनी सोडवलेले आहेत असं हे व्यक्तिमत्व आपल्या नक्कीच या विभागाचे भाग्यविधाते
आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज त्यांचाच अभिष्ट चिंतन सोहळा भव्य दिव्य पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यानिमित्त अक्षय शेळके आणि मित्र परिवाराची क्रिकेटची स्पर्धा या कागलच्या क्रिकेटची शोभा वाढवताना पाहायला मिळते. यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळायला गेले परंतु पहिला चेंडू मात्र गोलंदाज सौरभ यांचा निर्धाव जातोय. धावसंख्या 18 वर थांबली आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही, परंतु आज पाहिजे कागल नगरीमध्ये बाजी कोण मारणार आहे, कारण ऑलरेडी एक टीम फायनलला जाऊन पोहोचलेली आहे. अमन आवटे हा संघ यांचा संघ फायनलला दाखल झालाय, परंतु त्यांच्या विरुद्ध कोण खेळणार ते मात्र पाहायला मिळतंय. डॅडी फॅन पाचगाव आणि दुसऱ्या बाजूला नील इंडियन बॉईज हिंडलगा बेळगाव. यावेळेला आणखीन एक बिग हिट, वा काय फटका, आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे परंतु थोडासा आतमध्ये. 4 धावा, चौकार. आज त्यांचा कार्याचा गौरव होणार आहे. 24 मार्च 1954 ज्यांचा जन्मदिवस, कागल गडिंग्लज उत्तूरचं प्रतिनिधित्व ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सभापती पंचायत समिती कागल, सदस्य जिल्हा परिषद कोल्हापूर. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, परंतु नाही यशस्वी झालाय. आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. गरज आहे अशा प्रकारच्या चेंडूंची आणि या षटकामध्ये आपल्याला ते पाहायला मिळत आहे. एक भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीला आलंय. खरं अक्षय शेळके साहेब प्रेमी यांच्या माध्यमातून एक आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धा कमिटी निखिलजी कुसाळ, प्रशांतजी दळवी, राहुलजी सूर्यवंशी, रुपेशजी भोते, अजरुद्दीन तहसीलदार आणि त्यांचे सगळे मित्र समोर. या वेळेला आणखीन एक चांगला फटका, इनसाइड आउट पद्धतीचा, कव्हरच्या क्षेत्रामध्ये दर्जेदार चौकार. साहेबांनी जर पाहिलं तर संस्थापक संचालक म्हणून छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचं काम पाहिलं. संस्थापक व्हाईस चेअरमन सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर अमितवाडा आणि विविध पदांना मात्र ज्यांनी न्याय दिला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं काम साहेबांनी पाहिलं. हॅलो हॅलो. धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 या ठिकाणी संपलेला आहे. 6 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस जर पाहिलं तर क्रिकेटसाठी खूप महत्वाचा आहे, कागलसाठी देखील तेवढाच महत्वाचा आहे. कागल नगरी क्रिकेटच्या रंगात रंगून गेलेली आहे आणि मी तर म्हणेल कागलवासीय विसरून सुद्धा गेलेत की आज IPL आहे. आमच्यासाठी IPL नामदार साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि ही स्पर्धाच आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी आज या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी. कमबॅक करावं लागेल कारण आज डॅडी फॅन पाचगाव संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांना आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी करावीच लागणार आहे. 6 वेळा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये मात्र निवडून जाण्याचा विक्रम ज्यांनी केला, षटकार मारला. पहिल्यांदा ऑक्टोबर 1999 विधानसभेवर निवड आणि माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख साहेब यांच्या मंत्रिमंडळामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून पहिल्यांदा कार्यभार ज्यांनी स्वीकारला. लेगबायच्या स्वरूपातील धाव मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी तिसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. कोण बाजी मारणार
ओ आणखीन एक बिग हिट. याही वेळेला बॉलची हवाई यात्रा आणि बॉल जातोय लांब 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 सीमारेषा. मेरे दुश्मन काही थांबायला तयार नाही आणि सुशील बोरले काय बॅटिंग करताय. टीमची धाव संख्या 37 झाली आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. हिंडलगा बेळगाव कर्नाटक. बिग हिट. या वेळेला मात्र खूप लांब मारलाय. जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांबवर मारलाय सिक्सर. पठ्ठ्या बेळगाव साठी खेळतोय. कोल्हापुरात कामगिरी करतोय. कागल मध्ये कामगिरी करतोय. काय बॅटिंग करताय. टीमची धाव संख्या 43 झालेली आहे. हॅलो 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 जवळ आपण मॅचच्या दिशेने काय या ठिकाणी आतषबाजी होते. कुणीतरी थांबवावं लागणार आहे. हिंडलगा संघाची बॅटिंग जबरदस्त होताना पाहायला मिळत आहेत. याही वेळेला बिगिट करताना पाहायला मिळाले खरे. एका धावेने धावसंख्या पुढे निघाली आहे. ज्या पद्धतीची बॅटिंग आहे कौतुक तर करावंच लागेल. आणि ही सलामीची जोडी धावसंख्या झाली आहे 44. ओव्हर जर पाहिलं तर तिसरी सुरू आहे आणि ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत असं वाटतंय यांना विश्रांती मिळाली होती आणि मोबाईलच्या ऐवजी बॅटर चार्जिंगला लावल्या होत्या की काय. ज्या पद्धतीची ते बॅटिंग आता करतायत. आणखीन एक बिग हिट. या वेळेला मात्र फटका फसलाय आणि हातातही जाऊन बसलाय. यस पाचगाव मात्र विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो पहिली विकेट मात्र इकडे आलेली आहे. रणजित यांच्या खात्यामध्ये यश मिळताना पाहायला मिळते आणि धावसंख्या तिसरी ओव्हर सुरू असताना जर पाहिलं तर धावसंख्या या ठिकाणी होताना पाहायला मिळते 44 धावा. धावा कराव्या लागतील. धावा दुसऱ्या बाजूला थांबवाव्या देखील लागतील. ह्या मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मैदानात प्रचंड गर्दी देखील होताना पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील अग्रेसर तालुक्यांमध्ये कागलचंही नाव घेतलं जातं कारण इकडे पंचतारांकित MIDC म्हणा. त्याचबरोबर जर पाहिलं तर इकडे शेती देखील म्हणा, साखर कारखाने म्हणा. कागलची चर्चा मात्र सातत्याने महाराष्ट्रभर देखील होताना पाहायला मिळते आणि त्यातल्या त्यात कोल्हापूर जिल्हा. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला एक मानाचं पान आहे, मानाचं स्थान आहे आणि कारण कोल्हापूर जिल्ह्याचा ब्रँडच वेगळा आहे आणि आज कोल्हापूरमध्ये येण्याचा योग येतोय आणि नामदार चषक मात्र एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट आली आहे ती कॉन्फिडन्स वाढवेल आणि मैदानाच्या आतमध्ये येतात हर्ष अडसूळ ज्यांनी या वर्षी मात्र लहान वयातच ISPL सारखी स्पर्धा देखील खेळली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न परंतु हा फटका फसलाय. ओ हो कॅच देखील तिकडे सुटलेली आहे. मुंबईच्या खारदांडा परिसरामध्ये किंवा खार या गावामध्ये राहणारे खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले ते म्हणजे हर्ष अडसूळ. जोडीला जर पाहिलं तर त्यांच्या पाहायला मिळत आहेत ते म्हणजे सुशील बोरले. एक मुंबईकर एक सांगलीकर खेळतायत आज कागल या ठिकाणी आणि धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर झाली आहे ती 45 धावा. या गतीने जरी धावसंख्या आली ना 90 धावा होऊ शकतात. DJ या. हॅलो माईक चेक. हॅलो यावेळेला पदांना ज्यांनी न्याय दिलाय त्यांचं नाव नामदार हसन मुश्रीफ साहेब.
जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी श्रीराज आले, धावांना थांबवायचं एका बाजूला सुशील आणि जोडीला हर्ष अडसोळ. या वेळेला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिकडे, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. हिंडलगा बेळगावचा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला डॅडी फॅन्स पाचगाव कोल्हापूर परिसरातील पाचगावचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 9 खेळाडू एका गावातील आणि 2 ऑल इंडिया लेवलचे आयकॉन या फॉर्मॅटने ही स्पर्धा पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी देखील झाले. अतिशय चांगलं आणि पहिल्याच बऱ्याच कालावधीनंतर अक्षय शेळके आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार ही स्पर्धेचं आयोजन करतोय. बिग हिट समोर उडवण्याचा प्रयत्न झाला आणि तिकडे कॅचही सुटली आहे आणि बॉलही सीमारेषच्या पलीकडे गेलाय. फक्त 4 धावा. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि अशा प्रकारच्या संधी जास्त नाही मिळत आणि धावसंख्या 4 ने पुढे गेली आहे. 48 49 50 धावा, माफ करा, 50 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला सुशील रिवर्सचा फटका खेळले आणि हाही बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय 4 धावांसाठी. आणि या स्पर्धेतील अर्धशतक सुशील बुर्ले यांच्या नावावर. जोरदार टाळ्या. सुशील एकदा बॅट देखील प्रेक्षकांना दाखवायची आहे. या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये सुशील बुर्ले यांच्या नावावर अर्धशतक पाहायला मिळत आहे. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणावा लागेल. टेनिस क्रिकेटचे प्रेमी आहोत आपण सगळे. लेदर बॉल क्रिकेट प्रसिद्ध आहे, पैसाही भरपूर आहे आणि आपलं टेनिस बॉल कुठे, क्रिकेट तरी कुठे कमी आहे. कारण कदाचित लेदर बॉल खेळणारे कमी भेटतात, परंतु गावागावात प्रत्येक जणाने टेनिस बॉल क्रिकेट खेळलाय. आणखीन एक याही वेळेला बिग हिट केलाय आणि हाही बॉल सीमा रेषा पार. षटकार. बाहेर एका हातात जेल घेतला. कमिटीच्या वतीने इतर दिवशी 100चा पुरस्कार होता, आज तो वाढवण्यात आलाय. प्रत्येक कॅच जी एका हातात घेतली जाईल षटकारामध्ये 200 रुपयाचा पुरस्कार त्या प्रत्येक कॅचला दिला जाईल. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी पाहायला मिळते. आज मात्र सगळेच मंत्रमुग्ध झालेत. बिग हिट. काय टोलावलाय बॉल. बॉलची हवाई यात्रा आणि बॉलची हवाई सफर. सिक्सर. सुशील बॅटिंग करतायत की कमाल करतायत तेच कळत नाही. जबरदस्त. याही वेळेला बिग हिट. समोर उडवलाय बॉल. फिल्डर मात्र त्या ठिकाणी कॅच नाही झाली आहे. एफर्ट चांगले होते त्या ठिकाणी, परंतु धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धाव संख्या 67 झाली आहे. ओव्हर मात्र या ठिकाणी 4 संपलेले आहे. संघ मालक सुशील ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत कौतुक करावं लागेल. मला वाटतं बेळगावकरांनी कुंदा आणला होता वाटतं त्याच्यासाठी. इंडलगा जबरदस्त कामगिरी. दोन ओव्हर अजूनही बाकी आहेत. धाव संख्या जर पाहिली तर झाली आहे 67. पाहूया 2 ओव्हर मध्ये काय होणार. काय दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जनसामान्यांसाठी ज्यांचा दिवस सकाळी 6 वाजता सुरू होतो असे लोक नेते. संतोष नाईक साहेबांच्या मालकीचा असणारा संघ पाहायला मिळतोय.
सुनील काकतकरजी या दोघांच्याही मालकीचा असणारा संघ आहे. माझ्या मते फक्त कागल नाही, आजूबाजूच्या खूप साऱ्या गावातून प्रेक्षक इकडे आलेले आहेत. कर्नाटकातून सुद्धा आले असतील, निपाणी भागातून आले असतील, कोणी बेळगावातून आलेले आहेत. सौरभ मात्र बॉलिंगसाठी आले. 67 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आज दर्जेदार क्रिकेट, प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते. याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय खरा. फेस क्षेत्ररक्षक मात्र अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी येत आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाताना पाहायला मिळते. अंतिम टप्प्यात चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. चर्चा या स्पर्धेची सर्व दूरपर्यंत आहे. गाव निहाय क्रिकेट आहे आणि या गावच्या क्रिकेट बरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी 2 ऑल इंडिया लेवलचे आयकॉन सुद्धा जोडीला पाहायला मिळत आहेत. पहिला क्रमांक 1 लाखाचा आहे. कोणती टीम लखपती होणार ते मात्र 2 तासात कळेल. या वेळेला वेगवान चेंडू येताना पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यासाठी गेले खरे, परंतु तो नाही आला आणि धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. सुशील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी हर्ष अडसूळ यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. विविध मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे आणि ही स्पर्धा सगळ्यांचीच मनं जिंकून घेते. सुशील बोरले या मॅचचे हिरो आहेत. षटकार चौकारांची आतषबाजी केली आहे त्यांनी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. एक दर्जेदार क्रिकेट, चांगलं मैदान आणि क्वालिटी क्रिकेट देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आयोजन कमिटीने घेतलेली प्रचंड मेहनत या ठिकाणी रंगाला आलेली आहे. यावेळेला खोलवर डब्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय खरा आणि या षटकात चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक करणारं षटक होतं. मोठ्या फटक्यापासून आतापर्यंत वंचित ठेवलंय दोघांनाही आणि हे कमबॅक करणारं षटक देखील गरजेचं होतं. दिवसभरात जर पाहिलं तर 40-45चा पाठलाग नव्हता होत, परंतु ससी रात्रीचं सत्र आलं आणि धावा व्हायला लागलेल्या आहेत. या मॅचमध्ये तर धावा आहेतच. पाहूया, क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्या डावात झाल्या तर दुसऱ्या डावात देखील होऊ शकतील, परंतु त्याचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी सौरभ यांच्या माध्यमातून. या षटकात दर्जेदार गोलंदाजी आणि दर्जेदार कमबॅक पाहायला मिळालंय. सर्वसामान्यांसाठीचे सातत्याने प्रश्न सोडवण्याचं काम नामदार साहेबांनी केलेलं आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर रुग्णांसाठी मात्र सातत्याने पाठपुरावा म्हणा, सातत्याने जर पाहिलं तर रुग्णांचे ऑपरेशन्स असतील त्याच्यासाठी मात्र खूप मोठं काम त्यांचं राहिलंय. आरोग्य दूत म्हणून देखील त्यांची ओळख राहिलेली आहे. व्हाईट बॉल आणि आज ही क्रीडा स्पर्धा त्यांच्याच कार्याचा गौरव करणारी स्पर्धा पाहायला मिळते. बिग हिट, फाईन लेगला उडवला यावेळेला बॉल. हाही येईल सीमारेषेच्या पलीकडे. येतोय त्या ठिकाणी षटकार. मेरे दुश्मन समझ रहे थे मैं येस, एक वैचारिक नेतृत्व भैयासाहेब माने आणि एक सरसेनापती म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. या नामदार चषकामध्ये आपलं स्वागत. परंतु इकडे काय बॅटिंग सुरू आहे आता. हर्ष अडसूळ यांच्या बॅटमधून येताना षटकार पाहायला मिळालाय. मुंबईच्या कार परिसरातील असणारा हा युवा टॅलेंटेड खेळाडू. यावेळेला लोअर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतात. फटका याही वेळेला चांगला आहे आणि रिझल्ट याही वेळेला 4 वाला चौकार. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 81 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. 81 धावा धावफलकावर पाहायला मिळते. आता जर पाहिलं तर या मॅचचा अगदी
चांगली धावसंख्या बनवली गेलेली आहे. एक षटक बाकी आहे. 100 धावा होणार का? पहिल्या दिवशी 110 केल्यात हिंडलगा संघाने. नील इंडियन्स बॉईज हिंडलगा बेळगाव. इकडे जर पाहिलं तर सुशांत आज लवकर बाद झाले. अच्छा, अजूनही सुशांत येणार आहेत. सुशील बुर्ले मैदानाच्या आतमध्ये, हर्ष अडसूळ जोडीला आहेत. शेवटचं षटक आहे आणि वैभव आला, ज्या वैभवने आज मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार देखील घेतले. कागल आणि कागलचं क्रिकेट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिला बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. दिशेवर टप्प्यावर नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉल घोषित केला गेला. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा पाहायला मिळतोय, परंतु या खेळाची खरी मजा मैदानात येऊन मॅच पाहण्यामध्येच आहे. युट्यूबलाही मॅच आहे, परंतु मैदानात येऊन मॅच पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. उसळी होती या बॉलला, आपटला होता बॉल आणि इकडे फसतायत मात्र बॅटर. सुशील बुर्ले माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. विकेट येते. 20 बॉल मध्ये 65 धावांची खेळी सुशील बुर्लेची. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये 65 धावा या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. जबरदस्त कामगिरी. वाह. आणि ज्यावेळेला आपण बॅटिंग करून बाहेर येतो आणि आपल्यासाठी टाळ्या वाजतात ना, तो आवाज आपल्या कानामध्ये येतो ना, ज्यावेळेला एक वेगळाच आनंद असतो. आज ते देखील इकडे पाहायला मिळते आपल्याला. क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी आपण पाहतोय कागलची एक नामवंत स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे आणि डोक्यावर घेतलंय या स्पर्धेला प्रेक्षकांनी सुद्धा. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी कागलकरांनी इकडे केली आणि सगळे म्हणतायत ही स्पर्धा दरवर्षी झाली पाहिजे आणि याच्याही पेक्षा मोठं आयोजन अक्षय शेळके आणि संपूर्ण मित्र परिवार पुढल्या वर्षी देखील आपल्या भेटीला घेऊन येणार आहे. कारण या स्पर्धेने कागलचं क्रिकेट पुन्हा एकदा, यावेळेला वेगळाच फटका. आल्या आल्या बिग हिट, स्विच हिट आणि 6 धावा. यावेळेला मी अतिशय चांगल्या मताने विजयी होईल. नाईकने देखील षटकारच मारलाय. खूप लांबवरचा मारलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहायला मिळते 88 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा, परंतु आता बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. सुशील बुर्लेच्या 65 धावा. या स्पर्धेची महत्वाची खेळी त्यांच्याकडून केली गेली आणि आता चर्चेत आहे मात्र कोण फायनलला खेळणार. अमन आवटे यांच्या टीम बरोबर कोण खेळणार. पुन्हा एकदा बिग हिट, पुन्हा एकदा मोठा फटका. काय खेळलाय हा स्ट्रोक. येतोय सिक्सर. जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत साहेब यांचं या नामदार चषकाच्या निमित्ताने आगमन झालेलं आहे. आम्ही करत आहोत त्यांचं या ठिकाणी हार्दिक 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 स्वागत. काय दर्जेदार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चर्चा आहे, बेळगावात चर्चा आहे, महाराष्ट्रात चर्चा आहे. कागलची सरळ बॅटने समोर उडवलाय, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत आता आणि ओ एकाच ठिकाणी दुसरी देखील कॅच सुटली आहे आणि धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 96 धावा. 100 धावा होणार का या डावामध्ये, त्याची उत्कंठा आता लागलेली आहे. वैभव यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येतात, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. 1 धाव तर घेतली आहे, दुसरीचा कॉल दिलाय आणि त्या प्रयत्नात 2 धावा तिकडे पूर्ण झाल्या आणि धावसंख्या झाली आहे. पहिला डाव संपल्यानंतर नील इंडियन बॉईज हिंडलगा बेळगाव संघाची धावसंख्या झाली आहे 98 धावा झाल्यात आणि 99 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे.
यस, कापसी खोऱ्याचे माजी पंचायत समिती सदस्य शशिकांतजी खोत साहेब यांचं देखील या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आम्ही या नामदार चषकाच्या माध्यमातून साहेब आपलं करत आहोत हार्दिक 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 स्वागत. सुनील चौगुले साहेब सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही करत आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने नामदार चषकामध्ये आपलंही हार्दिक 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 स्वागत. यस, स्क्रीनवर आता आपण मुस्लिम साहेबांच्या चिन्हावरती पुढील आधार लावतोय. कशा पद्धतीने त्यांचा हा उज्ज्वलपट राहिला आहे, राजकीय कारकीर्द राहिली आहे, अरे कोणली कशा प्रकारे अरे ते त्यांची मानेंचं तळप कुठं आहे हे होय आणि ते कोणाचं म्हण बर ते करून ठेव व्यवस्थित. मी जरा नगर परिषदेत जाऊन येतो. बाबा अशी कितीतरी नावं या लोकनेत्याला मिळाली. अरे पंढरी लखो या 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 काम, त्याचा पाठपुरावा नमस्ते बापूजी. नमस्ते नमस्ते बसा. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवर मारलेला बर. त्यांनी मारलेला पीक पाणी जोरात आहे ना वा कार. आता काय सांगायचं बापूजी, परवाच्या पुराच्या पाण्यात पिकाचं लय नुकसान झालं. बर बर मग इकडं काय काम काढलं सा ते नगर परिषदेत तक्रार द्यायला. बापूजी तेवढं तुम्ही लक्ष घातलं असतं तर लय बरं झालं असतं. काय काळजी करायची नाही. मी आहे ना. बर घरात समजा ठीक आहे ना व माजी नगराध्यक्ष समज नगर परिषद ठीकच म्हणायचं. पुंडलिक प्रकाश अरे घरात द्यायच्या त्या 2 टिक्क्या कुठं आहेत यांच्याकडून 1 लाखाचा तयार आहेत ना व पुरस्कार, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार. त्या 2 टिक्क्या घरला घेऊन जायच्या. हा काय बोलायचं नाही मी सांगितलंय ना व प्रवीणजी काळबर साहेब आणि हो. लोकप्रिय माजी हे तुला नगराध्यक्ष आणि हे तुला आणि त्याचबरोबर अतुल नाईक साहेब युवा नेते या. यांनी 51 बायका पोरांची काळजी घ्या. द्वितीय क्रमांकाचा आणि पुरस्कार काय खर्च लागला जी संघ सांगायचं साहेब. मला. हा? अरे, असू द्या. या, या. बापूजी तथा मियालाल मुशरीफ म्हणजे कागलचे पहिले लोकनियुक्त उपनगराध्यक्ष, प्रगतिशील शेतकरी आणि शिस्तबद्ध पण दयाळू व्यक्तिमत्व. सध्या त्यांना एकच चिंता सतावत होती. अरे हसन अरे हसन काय करावं या पोराला. शाळेचं दप्तर बी घेऊन गेलं नाही. हसन मियालाल मुशरीफ म्हणजे बापूजींच्या 6 अपत्यांपैकी मधले चिरंजीव. एकदम हूड आणि दंगेखोर. कागलच्या हिंदूराव घाटगे विद्यामंदिर मध्ये म्हणजे जिथे थोर विचारवंत गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, वसंतदादा पाटील यांचं प्राथमिक शिक्षण झालं, त्याच ऐतिहासिक शाळेमध्ये हसन मुशरीफ यांनी धडे गिरवले. काय चाललंय तुझं? लक्ष कुठं तुझं? काय गोट्या काय चाललंय? लक्ष इकडं. बापूजी प्रशांत आदगिरे. हो बापूजी. हा? दत्तम भटजी नमस्कार. नमस्ते नमस्ते या या बसा बसा. दाभाडे, बालचंद्र पालकर, चिंतेत दिसताय. जावेद नाईक, अजित साळुंखे, चिंता आता आमच्या हसनचीच. तुषार भोसले, आता जाताना पाहिला मित्रांसोबत. अक्षय शिर्के, अहो नुसता होडपणा करतोय. कागल आणि त्यांना दिवसभर ती पोरं गोळा करायची आणि क्रिकेट खेळत बसायची. निखिल कुसाळ, गोट्या खेळायचा तर त्याला भयानक ना. सूर्यवंशी, जरा सुद्धा अभ्यासात लक्ष नाही. तहसीलदार या सगळ्यांचं देखील आम्ही काय होणार आहे याचं भविष्यात काही कळत नाही. बस याची चिंता लागून राहिली. भटजी बुवा गहिनीनाथ अहो तुमच्या शास्त्र ते काय सांगतंय त्यात आमच्या हसनचं भविष्य काय आहे ते काय कळेल काय. हो हो बघूया की बघूया बघूया. त्यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे आणि त्यांच्या
सफेद मॅचच्या दिशेने या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 98 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु गोलंदाजीसाठी आता जी झालंय. तुमचं आसन सुशांत कोवाडे जे काम मनामध्ये योजले असेल ते एकाग्र चित्ताने पार पाडेल. त्याच्या मनामध्ये जे लक्ष असेल त्याचा तो अचूक भेद करेल. निमित्ताने आपलं हार्दिक स्वागत. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. एका धावेने मात्र बापूजी, एका धावेचा फटका आहे. तुमचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांचा निश्चित भक्त असेल. कोणतंही लक्ष मोठंही नसतं आणि छोटंही नसतं. तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं असतं. त्यांनी केले तर तुम्ही का नाही करणार? तुम्हाला त्याच्यासाठीचे प्रयत्न करावे लागणार. मग मुख्य मंचाच्या समोर जे सगळे लहान मुलं आहेत सगळ्यांना विनंती असणार आहे, आपण थोडस या ठिकाणी थोडस बाजूला व्हायचंय. जवळ मॅचच्या दिशेने येस, या ठिकाणी मुश्रीफ साहेबांचे मोठे चिरंजीव साजन मुश्रीफ साहेबांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. नामदार चषक आणि या ठिकाणी साजनजी मुश्रीफ साहेब आपलं देखील असेल या क्रीडा नगरीमध्ये. हार्दिक 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 स्वागत. भव्य दिव्य असं आयोजन आणि संपूर्ण कागल नगरी आनंद घेते या क्रिकेटचा. साजिद मुश्रीफ साहेबांचं या ठिकाणी आम्ही करत आहोत हार्दिक स्वागत. ज्या पद्धतीने ही संपूर्ण स्पर्धा नामदार साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. साजिद साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. खोलबट टप्प्याचा बॉल त्याला मात्र कव्हरच्या दिशेने खेळलाय आणि साजिद मुश्रीफ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हे भव्य दिव्य स्पर्धा मात्र ज्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आहे. आपल्या परिसराचे लोकनेते आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमधील एक ताकदवर नक्कीच आमदार म्हणा, मंत्री म्हणा, नामदार म्हणा, गेली कित्येक वर्ष ज्यांना आपण पाहतोय तेच या ठिकाणी हसन मुश्रीफ साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला होता. धावघेण्याचा प्रयत्नही केलाय. 99चा पाठलाग करायचा आहे. यानंतर फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक संपलंय. केवळ 4 धावा आहेत. यानंतर आपण जे फायनलला दोन्ही टीम जाणार आहेत मैदानाच्या आतमध्ये लाईनअप घेणार आहोत. मैदानात दोन्ही टीम दाखल होतील. खेळपट्टीच्या एकाच दिशेने व्यासपीठाच्या दिशेने मात्र ते लाईनअप होणार आहे आणि त्यानंतर मान्यवर मैदानात जातील. राष्ट्रगीत देखील आपण घेणार आहोत. सुशील येतात मात्र गोलंदाजीसाठी, ज्यांनी 65 धावांची एक मोठी खेळी केली.
चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी एक षटक तर मात्र या ठिकाणी संपलेला आहे. अगदी मोठ्या लक्षाचा म्हणजे 95 धावा अजूनही करायच्या आहेत. येणारी 5 षटकं मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना मान्यवरांची मांदी अडी पाहायला मिळते. फटका समोर खेळला जातोय आणि तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. खास मुंबईवरून साजिद मुश्रीफ साहेब या स्पर्धेला पाहण्यासाठी उपस्थित राहिलेले आहे. आणि ही क्रीडा स्पर्धा बऱ्याच कालावधीनंतर या ठिकाणी होते खरी, परंतु या स्पर्धेची पहिल्याच प्रयत्नात जर पाहिलं तर ही क्रीडा स्पर्धा मात्र यशस्वी होताना पाहायला मिळते. बऱ्याच कालखंडानंतर रात्रकालीन स्पर्धा पाहायला मिळते कागल नगरीमध्ये आणि ते सुद्धा मात्र दर्जेदार आयोजन म्हणून या सगळ्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल. अक्षय शेळके साहेब प्रेमी आणि त्यांचे सगळे मित्र परिवार ज्यांनी या छत्रपती शाहू स्टेडियम कागलमध्ये मात्र ही स्पर्धा भरवली आहे. राजश्री शाहू महाराजांचं जन्मगाव, त्याचबरोबर जर पाहिलं तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा तालुका कागल, शेतीच्या दृष्टीने औद्योगिक दृष्टीने मात्र प्रगतीवर असणारा हा कागल आणि त्याच्या मागे आहेत हसन मुश्रीफ साहेब आणि त्यामुळे या स्पर्धेची चर्चा पाहायला मिळते. सुफियान आलेले आहेत. यावेळेला आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. हा सामना दुसऱ्या डावात जर पाहिला तर तेवढा निरसवाना होताना पाहायला मिळतोय. त्याचं कारण आहे पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा राहिला आहे. डॅडी फॅन या टीमने आज दिवसभरात चांगली कामगिरी केली आहे, परंतु आता रात्री देखील करावीच लागणार आहे. कारण क्रिकेटच्या खेळात एका मॅचमध्ये चांगले खेळून नाही चालत. तुम्हाला सगळ्या मॅच चांगल्याच खेळल्या जातात, त्यावेळेला ट्रॉफी उंचावल्या जातात. माझ्या बरोबर जर पाहिलं तर आज सुनील गायकवाड सरांचं एक दर्जेदार समालोचन ऐकायला मिळालं. राष्ट्रभाषा हिंदीतील समालोचन विशेष त्यांचं भावून गेलं आणि जोडीला गणेशजी जाधव. यस, मी या ठिकाणी साजिद मुश्रीफ साहेबांचं विशेष कौतुक करेल आणि आभारी देखील असेल. कारण या ठिकाणी मुश्रीफ साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने एवढी मोठी स्पर्धा कागलमध्ये होते आणि या ठिकाणी या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी साजन साहेब देखील खास मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. यस, रील स्टार विपुलजी चिंचणे हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सगळे आमचे कमिटी सदस्य देखील खूप चांगलं कामगिरी करत आहेत. या स्पर्धेला यशस्वी केलंय आणि यानंतर आहे फायनल मॅच ज्याची चर्चा सर्व दूरपर्यंत आहे. धावसंख्या पुन्हा एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी अंतिम टप्प्याकडे मात्र आता ही स्पर्धा निघाली आहे. पहा, एक दिवस पाऊस आला, एवढा पाऊस आला की आता ही स्पर्धा पुढे होणार की नाही ही चिंता निर्माण झाली. अगदी लाईटचे टावर पडले, सगळं काही अस्तव्यस्त झालं, परंतु अक्षय शेळके आणि त्यांच्या सगळ्या मित्रांचं कौतुक करावं लागेल. हे सगळं काही जसंच्या तसं उभं केलं आणि दुसऱ्या दिवशी मात्र मॅचला सुरुवात केली. त्यामुळे या सगळ्या आयोजकांचं कौतुक करावंच लागेल. आणि कागलकरांनी एकदा का मनात घेतलं ती गोष्ट पूर्ण करणार म्हणजे करणार आणि तेच या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांचं कौतुक करावंच लागणार आहे. कारण आम्ही पाहतो, कारण पावसामुळे बऱ्याच स्पर्धा थांबल्या, परंतु कागलकर नाही थांबले आणि त्यांनी मनाशीच घेतलं होतं. उरलेल्या मॅच आज दिवसभर केल्या, परंतु या स्पर्धेला अंतिम टप्प्याकडे घेऊन आलेत. आणि इकडे जर पाहिलं तर दुसरं षटक देखील संपतंय. 99चा पाठलाग करत असताना धावसंख्या थोडीशी कंट्रोल झाली आहे आणि आता पुढील 4 षटकांसाठी जर पाहिलं तर अख्खी स्पर्धा ज्यांच्या समालोचनाने गाजली आहे. सुनीलजी गायकवाड सर. धन्यवाद चंदू सर.
बहुत खूबसूरत है टूर्नामेंट है। सेमीफाइनल का दूसरा मुकाबला और एक तरफा मुकाबला यहाँ से दिखाई दे रहा है। हमने देखा था कि आज के दिन में बिल्कुल वो 45 रन भी बने नहीं थे, लेकिन इस टीम ने टॉस के दरमियान ही कहा था कि हम 70-80 वाले रन बोर्ड पे लगाएंगे और उसके बड़े रन लगे, इससे भी ज्यादा 99 रन जीत लेकर बनाने हैं। और देखिए स्कोर बोर्ड पे मात्र 8 रन लग चुके हैं और 2 विकेट गिर चुके हैं। बल्लेबाजी में रणजीत और शुभम दोनों आइकॉन खिलाड़ी जरूर है, लेकिन इस रन चेस में बहुत पीछे छूट चुके हैं, क्योंकि जीतने के लिए अब यहाँ से 91 रन चाहिए है। गेंदे अभी भी 24 बची है। बढ़िया गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद, गति के साथ निकलती हुई गेंद। सुशांत, इस गेंदबाज ने कमाल की गेंदबाजी की। ये पूरी सीरीज में इनका बोलबाला रहा है। बहुत ही उम्दा क्रिकेट है इनके द्वारा देखने को मिले। नील इंडियन बॉयज हिंदल का लगातार जीत के साथ आगे बढ़ते हुए दिखाई दी है। इस मैच में भी टॉपेज लगाया, गेंद हवा में, पॉइंट का फील्डर गेंद के नीचे आएगा। एक और सफलता मिली है। शुभम का बल्ला फिर एक बार खामोश रहता हुआ आउट होते हुए शुभम ज्यादा कुछ प्रभावित नहीं कर सके। बड़ी शॉट खेलने के लिए गए थे और टॉपेज लगा और गेंद काफी ऊपर चली गई थी, तो आसान कैच पकड़ी गई है। एक और विकेट गिरती हुई, स्कोर है 8 रन और विकेट गिरे हैं 3, सॉरी 9 रन है और विकेट 3 गिरे हैं। 8 रन 3 विकेट के नुकसान पे सुशांत बहुत जबरदस्त गेंदबाजी करते हुए दिखाई दे। बल्लेबाजी के लिए अब वैभव आएंगे। 2 बार मैन ऑफ द मैच का किताब इस बल्लेबाज ने जीता था, लेकिन यहाँ पे कुछ अलग समीकरण है। थोड़े से सिचुएशन अब खराब लग रही है उनके टीम की। 8 के स्कोर पे तीसरा विकेट गिरा है। ऊपरी क्रम के प्रमुख 3 बल्लेबाजों को पवेलियन का रास्ता दिखाया है। जबरदस्त गेंद गति के साथ निकली है। एक और तेज तर्रार गेंद। और इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना, नमदा चषक 2025 और डे नाइट मुकाबले पिछले लगातार 5 दिन हमने देखे। एक बार तो बारिश के कारण पूरा दिन वहां पे व्हाइट पूरी तरह से वॉश हुआ था, लेकिन फिर भी वहां से उम्मीद नहीं हरी है और अब फिर एक बार नई उम्मीद के साथ, नए अरमानों के साथ आगे बढ़ते चले। और एक अच्छा सुनहरा वो फाइनल का दिन और एक सुनहरा मौका यहाँ पे वो क्रिएट किया है। कि अच्छा क्रिकेट है यहाँ को देखने को मिलता हुआ। कचाकच भरा हुआ मैदान है। पिछले 4 दिनों से आज के दिन में दर्शकों की संख्या काफी मात्रा में दिखाई दे रही है। बहुत बड़े संख्या में दर्शक मैदान में दिखाई दे रहे। चारों ओर मैदान के आपको दर्शक दिखाई देंगे। सुशांत, इस ओवर की 5वीं गेंद, बेहतरीन गेंद। एक और गेंद डॉट हो चुकी है। कमाल का क्रिकेट हिंदलगा की टीम ने लगातार खेला है और टॉस हारने के बाद उनके कप्तान वो आपकी टीम को पॉजिटिव इंजन के साथ आगे ले गए। उन्होंने कहा कि हम टॉस जरूर हारे, लेकिन हम 80 वाले रन बोर्ड पे लगाएंगे। तब ऐसा लग रहा था कि ज़्यादा कुछ बड़े बोल रहे हैं, लेकिन उनके बल्लेबाजों ने उनको सही साबित करके दिखाया है। खास करके सुशील भुरले, उन्होंने बहुत कमाल की बारी के लिए। इस दरमियान एक वाइड आ चुकी है और स्क्वेलिंग अंपायर बता रहे हैं कि 1 फ्रॉम द ओवर, एक ही गेंद आप इस ओवर से अब बाउंस कर सकते हैं। जबरदस्त खूबसूरत मुकाबला चलता हुआ। 9:15 हो चुके हैं। अब उसके तुरंत बाद फाइनल का मुकाबला आपको जल्द ही खेलते हुए दिखाई देगा। अच्छी शॉट है। पॉइंट के क्षेत्र का फील्डर फिर एक बार फिक्चर में आता हुआ। तो वही सनराइज हैदराबाद बनाम गुजरात टाइटंस के बीच भी मुकाबला चल रहा है और 20 ओवर का खेल निर्धारित समय में खत्म हो चुका है
और 20 ओवर में सनराइज हैदराबाद ने पहले बल्लेबाजी करते हुए 8 विकेट के नुकसान पे 152 रन बनाए हैं। मोहम्मद सिराज फिर एक बार 4 विकेट ले गए, साई किशोर 2 विकेट ले गए और 2 विकेट प्रसिद्ध कृष्णा ने भी लिए हैं। और थोड़ी सी परेशानी में भी अब सनराइज हैदराबाद की टीम दिखाई देती है, क्योंकि सामने वाली टीम के पास साई सुदर्शन अच्छे टच में लग रहे। तो फिर शुभमन गिल ये भी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, डेविड मिलर। तो अब देखते हैं बाजी को किसको बुलाया जाएगा। हर्ष आएंगे। 3 ओवर का खेल खत्म हो चुका है, स्कोर हो चुका है मात्र 11। 88 रन और चाहिए 3 ओवर में। और रिक्वायर्ड रन के बारे में सोचिए ना मत। 29.29। और इस टूर्नामेंट की खास बात, ये दोनों ग्रामीण टीमें आमने सामने आ चुकी है सेमीफाइनल के मुकाबले में। ग्रामीण इराक की 3 टीमें हैं। नो बॉल आ गई है। नो बॉल तो इसका मतलब अगली गेंद आपको फ्री हिट मिलने वाली है। तोहफा मिलेगा आपको, 1 रन यहाँ से तो आएगा, लेकिन अगली गेंद के ऊपर भी आपको वो बोनस मिलेगा, वो चूट मिलेगी। इस गेंद के ऊपर आप बड़े प्रहार के लिए जा सकते हैं। और देखेंगे रंजीत के सामने फ्री हिट आ चुके, तो इसका मतलब बड़े रन जरूर आएंगे। कड़क शॉट है, वो फ्री हिट गेंद, वो लाइसेंस मिला था उनको बड़े शॉट के, लेकिन पीछे फील्डर खड़ा है। एक ही रन आता हुआ। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 13 पे। एक तरफा मुकाबला की परिभाषा क्या होती है? परिभाषा ये होती है कि सामने वाले टीम ने आपको 6 ओवर में 99 रन बनाए और दूसरी तरफ दूसरी टीम चेस करते हुए 13 पे 3 विकेट खो चुकी है। बड़ी ड्राइव की है पीछे की तरफ। फिर एक बार लॉन्ग ऑन का फील्डर अब पिक्चर में आता हुआ। एक और रन वहां से आता हुआ। इस रन के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा 15 पे, सॉरी 14 पे। हर्ष इस ओवर की तीसरी गेंद, सामना करेंगे रंजीत। बड़ी शॉट, खूबसूरत शॉट, लॉन्ग ऑन का फील्डर गेंद के पीछे आता हुआ गेंद को उठाएगा, थ्रो फेंकेगा। तब तक दोनों बल्लेबाजों के पास अपना अपना शोर बदलने का वक्त है। इसका मतलब 1 रन और आता हुआ। इस 1 रन के साथ स्कोर अब आगे आगे बढ़ के पहुंचेगा 15 पे। ये टूर्नामेंट YouTube के माध्यम से भी लाइव दर्शक देख रहे हैं। शॉट के लिए लेग साइड की दिशा में 1 ही रन लेंगे और ज़्यादा परेशानी की बात नहीं है कि ऐसे ही खेलते रहेंगे, क्योंकि वो रिक्वायर्ड 100 अब बहुत बड़ा हो चुका है और बल्लेबाज उसके बारे में बिल्कुल सोच भी नहीं रही है। इस दरमियान इस ओवर की अगली गेंद लेकर तैयार होते हुए देखेंगे क्या करेंगे। शॉट खेली है, फिर एक बार डीप में गेंद जाती हुई, फील्डर वो वहाँ पे लॉन्ग ऑफ बाउंड्री से ऊपर आता हुआ इस गेंद को रोकेंगे। लाइव भी कवरेज चल रही है, बहुत सारे दर्शक लाइव मैच का भी आनंद ले रहे हैं। शॉट आ गई है, पीछे फील्डर है, कैच को लपकेंगे। एक और विकेट गिरता हुआ वैभव भी अब सस्ते में आउट हो गए। मॅच संपल्यानंतर कुणीही मैदानात जायचं नाही आहे, फक्त फायनलिस्ट 2 टीम मैदानात जातील, राष्ट्रगीत होईल आणि मग फायनलच्या सामन्याला सुरुवात होईल। सामना संपला की कुणीही मैदानात जायचं नाही। प्रेक्षकांना विनंती आहे, जिथं आपण आहात तिथंच थांबून राहा, मैदानात कुणीही जायचं नाही। तुम्ही कुणाविरुद्ध हरलाय हे बघा, तू हिंदल काय जिंकलं तर तुमचा तिसरा, बरोबर? आमच्या विरुद्ध पण टीम होती ती
पंकज बल्लेबाजी के लिए और गेंदबाजी में भी बदलाव होता हुआ लंबे कद के गेंदबाज तनीश आएंगे। अब तनीश नाइक गेंदबाजी के लिए आते हुए 5वां ओवर लेके आ चुके निजी पहला टीम के लिए 5वां ओवर लेके आएंगे तनीश। बड़ी शॉट खेलते गेंद हवा में, एक और विकेट का पतन यहाँ पे होता हुआ। रंजीत भी चलते बने हैं तो लगातार तू चल मैं आया इस प्रकार से एक के बाद एक विकेट गिरते हुए, मानो जैसे कोई साइकिल का स्टैंड हो और एक साइकिल गिरती है तो लगातार दूसरी साइकिल गिरती जाती है। उस प्रकार के साथ एक के बाद एक विकेट लगातार गिरते चले हैं और अंडर प्रेशर बहुत बड़ा लक्ष्य था। वो 99 रन का पहाड़ जैसा स्कोर सामने था और इस पहाड़ के लक्ष्य को हासिल करते हुए थोड़ी सी नाजुक अवस्था है, नाजुक नहीं है बल्कि ये बहुत कठिन स्थिति में पहुंचे हैं। सुशांत आएंगे। सुशांत बल्लेबाजी के लिए। तनीश अच्छी गेंद है, फिर एक बार बड़ी शॉट खेली है, पीछे फील्डर है, इस गेंद को रोकेंगे। एक ही रन आता हुआ। फरवरी में खेले गए सानिका स्पोर्ट्स के फाइनल में मुरगुड में इसी टीम ने वो ट्रॉफी जीती थी। वहाँ पे भी 1 लाख रुपए इनाम था। ये हिंदलगा टीम ही जीती थी। वहाँ पे बहुत कमाल का खेल है, इस टीम ने वहाँ पे खेला था। एक और इस बार वाइट आ गई है। वाइट अंपायर ने दोनों हाथ फैलाए, इसका मतलब एक एक्स्ट्रा रन और आती हुई इस एक रन के साथ स्कोर अब आगे बढ़ के पहुंचेगा 19-80 चाहिए जीतने के लिए। तो उसके बारे में सोचिए मत क्योंकि ये गेंदें बची अब यहाँ से 10। एक और वाइड, लगातार 2 गेंदें वाइड आती हुई, लगातार 2 गेंदें वाइड आ गई है। लेकिन उसके वाइड के साथ तो कुछ आपका मैच का रिजल्ट है उसके ऊपर तो कुछ असर होने वाला नहीं है। तनिष लंबे कद के है, अच्छी गेंदबाजी की है, लाइन एंड लेंथ पे लगातार विश्वास रख के बल्लेबाजों को गुमराह किया है। बहुत ही आला किस्म की गेंदबाजी देखने को मिले सभी गेंदबाजों ने। पहले तो सुशील मुरली ने बल्लेबाजी जिस प्रकार से की विस्फोटक अंदाज में, मानो जैसे कोई तोड़ ही नहीं था और उसके रोकने के लिए डैडिस फैंस फासगांव की टीम पास कोई ऑप्शन भी नहीं था। एक और गेंद डॉट, एक और गेंद डॉट आ चुकी है और यहाँ से अब इस ओवर की गेंदें बची है 2। शॉट के लिए पीछे फील्डर है, 1 बाउंड जाएगी गेंद, 1 रन और आता हुआ। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 21 पे। हेलो, अंतिम गेंद बची है इस ओवर की। एक और गेंद डॉट, तो अंतिम 6 गेंदें बची है। अंतिम ओवर अब यहां से बचा हुआ है। सामना फास्ट करत आहे, 95 नंतर जरासं फास्ट करा, शेवटचे 6 चेंडू आहेत। या ठिकाणी कागल नगरीचे माजी नगराध्यक्ष मान्य प्रकाशरावजी गाडेकर बापूजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे
ज्यांच्या अथक प्रयत्नातून या स्पर्धेचं नियोजन भव्य आणि दिव्य झालेलं आहे ते माननीय प्रकाशरावजी गाडेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अक्षय शेळके प्रेमी आणि कमिटीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सहर्ष 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 स्वागत. प्रकाश राव जी गाड़ीकर इनका यहाँ पे आगमन हो चुका है और संयोजकों के द्वारा तहे दिल से स्वागत करते हैं और उनके माध्यम से ये टूर्नामेंट खेली जाती है. सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. ये गेंद शॉट के लिए है, पीछे की तरफ डीप में गेंद गई है. गेंद को उठाएंगे, एक और थ्रो पे की है. हा अमन आवटे युवा मंच आपण लाईनअप करून रेडी राहायचं आहे. अमन आवटे युवा मंच आहेत का, रेडी आहेत का? हा मान्य श्री अक्षय शेळके साहेब प्रेमी, स्पर्धा कमिटी निखिल कुसाळे, प्रशांत दळवी, राहुल सूर्यवंशी, रुपेश भोते, अरुद्दीन तहसीलदार आणि इतर सर्व सहकाऱ्यांच्या सोबतीनं ही चांगली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते आणि या सर्वांच्या अथंग प्रयत्नातून एक चांगली स्पर्धा ही संपन्न होत आहे. आणि या स्पर्धेचा अंतिम सामना काहीच मिनिटात, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चला फलंदाज लवकर यायचा आहे. बड़ी शॉट आ गई है और 6 रन. वो दर्शकों ने प्रयास किया था कि वो एक हाथ से गेंद को पकड़े, लेकिन वो 6 रन आ गए. 27 हो चुका है स्कोर. एक और गेंद डॉट आ चुकी है. इनिंग वहां पे खत्म होती हुई इस मैच को हिंद्रगड संघाला विनंती आहे, आपण आतच थांबायचं आहे, मैदानातच थांबायचं आहे, बाकी कुणीही जायचं नाही प्रेक्षकांनी. अमन आवटे युवा मंच आपल्याला विनंती आहे की आपलाही संघ मैदानात घेऊन यायचा आहे, लाईनअप करायचा आहे.